ज्या जिल्ह्यामध्ये विद्युत वितरण कंपनीचा खेळखंडा चालला आहे, अनेक गावे अनेक तालुके अंधारात होते, त्याबद्दल आपण जी खूप उपाय माहिती अपुरी आहे। हे काही आठवड्या अगोदर तेच होते, तेच सांगू त्याबद्दल त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी ह्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर बरेपैकी विषय सुटत आज आपण आलेलो आहे। आता टोटल 70 कोटीचा मेंटेनन्सचा प्रस्ताव आपण MSEBनी माझ्याकडे दिलेला आहे। काही वायर हे 30-40 वर्षापासून बदललेले नाही आहे, ते सगळे आता ऊर्जा मंत्री हे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत आणि म्हणून बरेपैकी आता विषय सुटत चाललेले आहेत। कंट्रोल रूममध्ये मी त्या दिवशी जाऊन आलो। आमचे सगळे अधिकारी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून पत्रकारांनी पण थोडा आपले शब्दकोश आता बदलावे, चांगल्याला चांगलं म्हणावं अशी आम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे। नाही साहेब, एक महत्त्वाचं आहे की गेल्या अनेक वर्षात म्हणजे गेली 35 वर्ष तर मी पत्रकारितेला आहे आणि गेल्या 35 वर्षात रात्री 1 वाजेपर्यंत विद्युत कुठे सुरू आहे, कुठचा पुरवठा बंद आहे याबाबत अपडेट कोणी दिली नव्हती। आपण पालकमंत्री झाल्यानंतर माहिती कार्यालयातनं रात्री 1 वाजता पण अपडेट आली आहे, हे सब सुरू झालेलं आहे, या तालुक्याच्या नंतर होणार आहे, या 15 मिनिटात होणार आहे। आपण जी ही दडपडीने जी कार्यवाही केलेली आहे आणि त्या 2 अधिकारी सस्पेंड केले, एकंदरीत या जिल्ह्याची सध्याची परिस्थिती साहेब काय आहे? अतिशय उपयुक्त आहे। त्यालाच आमच्या देवाभाऊचं सरकार म्हणतात, त्यालाच आमचं महायुतीचं सरकार म्हणतात। आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्याचे सगळे असंख्य प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। 2-3 अगर खराब आंबे असतील तर म्हणजे पूर्ण पेटी खराब होत नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून या जिल्ह्यामधल्या जनतेला चांगल्यातली चांगली सेवा, मग ती MSEBची असो किंवा अन्य कुठल्याही डिपार्टमेंटची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू। साहेब, आपले दोडामार्ग MIDC जी आढळी MIDC आहे दोडामार्गमध्ये, ती गेली अनेक वर्ष उद्योग येणार म्हणून सांगतायत, पण अद्यापर्यंत त्या कोणती कार्यवाही होत नाही। डॅव्होसला जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले उद्योग कॉन्फरन्ससाठी, तिथे आल्यानंतर आपल्या सिंधुदुर्गामध्ये, आडालीमध्ये आणि काही भागामध्ये असे काही उद्योग येणार आहेत अशा बाबतीची माहिती पालकमंत्री म्हणून मला दिलेली आहे। त्या बाबतीची काही चाचणी सुरू आहे, काही माहिती देणार लवकरच। ह्या 5 वर्षामध्ये आडाली MIDCमध्ये निश्चित पद्धतीने आम्ही उद्योग आणू, त्या पद्धतीचे प्रयत्न सन्मान्य दीपक केसरकरजींनी पण या अगोदर केलेले आहे आणि निश्चित पद्धतीने आडाली MIDCमध्ये तुम्हाला उद्योग दिसतील हा विश्वास तुम्हाला देतो। आडाली MIDCच्या भूखंडांची किमती जास्त असल्यामुळे येत नाहीत अशी, तर म्हणून उद्योजकांना आणण्याच्या दृष्टिकोनातून, रेड कार्पेट देण्याच्या दृष्टिकोनातून, 1 विंडो क्लिअरन्स देण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्याच्यामुळे त्यांचाही प्रश्न सुटतील, अजून सुकर होतील, ती जे तुम्ही दिलेली सूचना आहे त्यांचे दर कमी कशी करू शकतो यावर निश्चित पद्धतीने विचार करू ना। आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणायचे आहेत। गोवाकडे गेलेले आमची मुलं मुली परत आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यांनी नोकरी धंद्यासाठी काम केलं पाहिजे, हा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दिशेने आमचं सरकार काम करत आहे। पहिले 150 जवळपास 120 ते 130 दिवस या सरकारला झालेला आहे। आम्ही सुरुवात चांगली केली असल्यामुळे निश्चित पद्धतीने तुम्हाला 5 वर्षामध्ये असंख्य प्रश्न सुटता तुम्हाला दिसतील। साहेब, संकेश्वर बांधा हा एक राष्ट्रीय महामार्ग यायचा आहे, तो आजऱ्यापर्यंत पूर्ण झाला चौपदरी। आजऱ्यानंतर पुढे त्यांनी फक्त डांबराचा गुळगुळीतपणा केला, पुढे त्यांनी रस्ता काही केला नाही। नेमकं काही अशी काय तक्रार असतील तर त्या संबंधित मी माहिती घेतो आणि असं कोणी दिरंगाई करत असेल तर त्या खपून घेणार नाही एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन। साहेब, सिंधुदुर्गातली सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल, इथे जी आरोग्य व्यवस्था आहे ती व्हेंटिलेटर आहे। या ठिकाणी साधा फिजिशियन नाही, रस्त्यात आपटलेल्या एखाद्या मुला डायरेक्ट बांबोळी येथे न्यावं लागतं, पर्यायाने तो योग्य वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे वाटेत अपघाती निधन पण पावतं। याबाबत आपण साहेब जिल्ह्याच्या बाबतीमध्ये असंख्य तक्रार मला सातत्याने, जेव्हा मी आमदार होतो तेव्हाही ऐकायला यायची। आता तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, आता पालकमंत्री म्हणून ह्या 3 तालुक्यातली आरोग्य व्यवस्था कशी सुधारू शकतो, दीपक केसरकरांना बरोबर घेऊन त्या दृष्टिकोनातून सुधार कसा आणू शकतो हे निश्चित आमच्या महायुतीचे सरकार करून दाखवेल। असंख्य विषय मला माहिती आहे, कारण का 10 मधून 8 वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार राहिलेलो आहे। असंख्य मुद्द्यावर मी स्वतः आवाज उचललेला, पण मला विश्वास आहे की या 5 वर्षामध्ये आमच्या ह्या सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गच्या आरोग्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही निश्चितपणे सुधार आणू हा माझा विश्वास आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।